अच्छे दिन आ गए सर। नहीं अच्छे, क्यों? सब बुरे दिन चल रहे. कांदा रस्त्यावर, सगळे रस्त्यावर. शेतकऱ्याला नाही, तरुणांना नोकऱ्या नाही, शिक्षण नाही. बरोबर आहे. शिरूर शहरामध्ये नगर परिषदेकडे पार्किंगची व्यवस्था नाही, ही सगळ्यात मोठी खंत आहे. परंतु शिरूर तालुक्यातली तरुणाई अंमली पदार्थांच्या आहारी गेलेली बरोबर आहे, आहे. बरोबर. यावर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. आणि शेतकऱ्याच्या कांद्याला बाजार किती आहे? 4 रुपये, 7 रुपये, 8 रुपये. बरोबर. एवढा माल पिकून जर शेतकऱ्याला बाजारभाव भेटत नसेल तर सरकारचं करायचं काय? बरोबर आहे, नुसतं बळीराजा म्हणायचं, बळीराजा म्हणायचं, पण बळीराजाच्या बदल काही देत नाही ना. कारखान्याचं पाणी सरळ श्रीगोंद्याने पळावलं काय? एक दिवस या हिंदुस्थानचा मोठ्या लोकांच्या हातामध्ये राहिलं, बाकी सगळी चक्रून झालं, बरोबर. कोणी नाही राहिलं. नमस्कार मित्रांनो, LS मराठी न्यूज चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि आत्ता सध्या शिरूर शहरात आहोत आणि शिरूर शहरात असल्यामुळं जनतेचा कौल घेणार आहोत. आणि चला तर मग बघूया काय म्हणते जनता, काय नाही, शिरूर शहराची परिस्थिती काय. आजचा सुरुवात करूया LS मराठीचा शोचे स्टार्टिंग. नमस्कार मंडळी, नमस्कार. काय चाललंय, काय म्हणताय, राजकारण काय म्हणतंय? राजकारणात जागी चालूच आहे ना, ते चालतच राहणार आहे. शहर काय म्हणतंय? शहर आमचं एकदम शांत आहे. शहर शांत आहे, एकदम संयमी शांत आहे म्हणायचं. संयमी शहर आहे. बरं, पाण्याचा प्रश्न काय म्हणतोय शहराला? पाण्याचा प्रश्न आमचा फार वर्षापासून पेंडिंग आहे. आता त्या संदर्भात नगरपालिकेने, महाराष्ट्र शासनाने नवीन पाईपलाईनचं जे काम चालू केले, वर्ष 2 वर्षात ते पूर्ण होऊन तो प्रश्न मार्गी लागेल. बर, म्हणजे पाण्याचा प्रश्नाचा खूप गंभीर प्रश्न आहे म्हणायचा. आणि वर्षानुवर्ष तोच प्रश्न चालू आहे म्हणायचं. आता कायमस्वरूपी त्या प्रश्नावर तोडगा काढलेला आहे आणि बऱ्यापैकी ते काम प्रगतीपथावर आहे. 1 वर्षभरामध्ये ते काम पूर्ण होईल. बरं, काय म्हणते एकंदरीत लाईट काय म्हणते शहरच्या ठिकाणी? लाईटची आहे समस्या आहे. जशी लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात लाईट पुरत नाही आहे सध्या. इथं बरीचशी आंदोलनं पण झालीत आता. बरं. आणि तिथं भेटही घेतली वीज मंडळाच्या ऑफिसला. त्यांनी ट्रान्सफॉर्मर वाढवणे ह्याचं आपल्याला आश्वासन दिलंय. बर, पावसाळ्यात लाईट जाते बऱ्याचदा, बरोबर. जुनी यंत्रणा आहे तर ती नवीन करू असं आश्वासन आहे त्यांचं काही काळात. वाढत्या लोकसंख्येमुळे हे समस्या आहे सगळीकडे. बर, शहर वाढत चाललंय, लोकसंख्या वाढत चालली. वाटतोय का विकास तेवढ्या झपाट्याने पण वाढत चाललाय? हा विकास होतोय नक्की, पण आता ह्या काही जुन्या गोष्टी आहेत. जसे जुनी सगळी लाईटची यंत्रणा आहे, नवीन यंत्रणा येते, अपडेट होणे, बसवणे, रस्ता रुंदीकरण आहेत, लोकांची संख्या वाढणे, अचानक लोड येत. आता उन्हाळ्यामध्ये AC आहेत, एवढे लोकांनी वापरले तर लाईटचा लोड वाढणार. बरोबर. आता नवीन यंत्रणा बसायला थोडा वेळ लागतोय, पण होतोय विकास. तापमान काय म्हणतंय? तापमान आता काय एकदम उष्ण गरम आहे. बर, दादा एवढं मोठं शहर आहे, स्वच्छता वगैरे कशी आहे शहराची? पाण्याचा प्रश्न कसा आहे? पाण्याचा प्रश्न जरा बरा आहे. आता नवीन एक शासनाने 72 कोटीची एक नवीन पाणी योजना आणली, जी डायरेक्ट चिंचणी धरणातून या ठिकाणी येणार आहे. त्याला 1-1.5 वर्ष लागेल, त्यानंतर पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. आणि शिरूर शहरामध्ये नगर परिषदेकडे पार्किंगची व्यवस्था नाही, ही सगळ्यात मोठी खंत आहे. ही आजचाच गोष्ट नाहीये, ही अनेक वर्षापासूनची गोष्ट आहे की पार्किंग नाहीये. तुम्ही आता रस्त्याने येताना पाहिलं असं आणि नगरपालिकेने 2 दिवसापूर्वी अतिक्रमण कारवाई केली, परंतु पुन्हा अतिक्रमण होतात ते. आणि कारवाई होत राहते, परत यांच्या मनाने करतात. याच्या अगोदर ते आमदार होते, त्यांनी केली, या आमदारांनी केली, आता सुरू त्या नगराध्यक्षांनी केली. या सगळ्यांनी अतिक्रमणावर कारवाई करा. मग लोकांना पोट कुठं भरायचं? हॉकर झोन दिला पाहिजे. 1914चा कायदा आहे हॉकर झोनचा. त्यांनी अद्याप शिरूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रीतम पाटील यांना सांगून सुद्धा यांनी आतापर्यंत आहे ना तो हॉकर झोन का केला नाही? मग लोकांनी पोट नाही भरायची का? बरोबर आहे, सर्वसामान्य जनतेने जायचं कुठं? मग शासन तुम्हाला जर सांगत असाल हॉकर झोन करा, 1914चा कायदा आहे तो, आणि तुम्ही अद्याप त्याची अंमलबजावणी करत नाही. अतिक्रमण करा, पण हॉकर झोन करा ना. हॉकर झोन करा अशी आमची प्रमुख मागणी आहे. बरोबर. आणि हे जे पार्किंग आहे, पार्किंग कुठं करणार? बरोबर आहे, 2 गाड्या आल्या तर पार्किंग सगळी पार्किंग. यांच्याकडे पार्किंगला जागा नाहीये. यांनी याच्यासाठी काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. जुनी नगरपालिका आहे ती काढून त्या ठिकाणी पार्किंग करणं हा सगळ्यात मोठा उपाय आहे म्हणायचं ग्रामीण. बरं, गावात स्वच्छता वगैरे कशी? शहर एवढं मोठं आहे. आता स्वच्छता तर म्हणायचं तर बरं चाललेलं आहे काम,
एवढं काही खास नाहीये. आता या शहराला आहे ना स्वच्छतेचे पुरस्कार भेटलेत, पण अजून काही ठिकाणी अस्वच्छता आहेच ना. म्हणजे पुरस्कार घेतलेत पण अजून काही अस्वच्छता आहे. स्वच्छता आहे ना. ज्या ठिकाणी गोरगरिबांच्या वस्त्या आहेत, झोपडपट्ट्या आहेत, तिथं अजून यांनी विकासच केलेला नाही. बरोबर आहे, विकास आता केलेला नवीन बॉडी येऊन जवळजवळ 5-6 महिने झाले, पण म्हणावा असा विकास नाहीये. 5 खंदील चौकासाठी शासनाने आहे ना माझ्या अंदाजे 2 कोटी 1 कोटी ते 2 कोटी दरम्यान निधी टाकलाय. तुम्ही त्या 5 खंदील चौकाची आहे ना व्हिडिओ शूटिंग करा. ते रस्त्याचं काम आणि सुशोभीकरण करण्याचं काम कसं चाललंय हे तुम्ही बघा आणि मग तुम्ही सांगा आम्हाला की शहरातल्या लोकांना की नक्की काय चाललंय. बरोबर आहे. आणि नक्कीच किती कोटीचा निधी टाकलाय? 1 कोटी 99 लाखाचा निधी आहे असं मला समजलं. म्हणजे जवळजवळ 2 कोटीचा निधी आलाय. हा सुशोभीकरण करायचा. सुशोभीकरण. ऐतिहासिक आहे ना तो ऐतिहासिक 5 खंदील चौक आहे शहरातला, बर. परंतु तिथं कुठल्याही प्रकारचं काम नीट केलेलं नाही. तिथून तुम्ही जावा, तिथं माझी आहे ना एक विनंती, तुम्ही जावा आणि त्या रस्त्याचं आणि सुशोभीकरणाचं काम कसं केलंय ते पाहावं तुम्ही. नक्कीच बघूया आपण. पण एकंदरीत आत्ताच एक मस्त ब्रेकिंग बघितली बरं का. आजची तारीख बघूया, 13 जूनची तारीख आहे आणि आज सगळ्यात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग बघितली आहे. इकडे बघितलं का, देवा भाऊंचा बैल बश्या, म्हणजे शेतकऱ्यांना बैल दिलाय आणि तो बी बश्या आहे. बघितलं का किती अडचणी दे. सगळ्यात महत्त्वाचं इकडे येतोय दादांकडे मी. दादा कसे आहात? एकंदरीत काय म्हणते तब्येत पाणी? एकदम चांगला आहे, परंतु पावसाची वाट बघतेत सगळी लोक. बर आपण शिरूर शहरामध्ये आलात. बर शिरूर तालुक्यामध्ये अंमली पदार्थांचा खूप मोठा विळखा पडलेला आहे. बर मोठी कारवाई पण झालेली आहे, परंतु शिरूर तालुक्यातली तरुणाई अंमली पदार्थांच्या आहारी गेलेली बरोबर आहे, आहे. बरोबर. यावर कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. बरोबर. नुकत्याच शिरूर ग्रामीणमध्ये आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत, तरीसुद्धा तरुणाई या अंमली पदार्थांच्या विळख्यामध्ये अडकलेली बरोबर आहे. आहे. तरुण पिढी हा एक बिघडता महत्त्वाचा कामा विषय आहे. अंमली पदार्थ तरुण पिढी बिघडता का म्हणा, अंमली पदार्थांच्या आहारी जात आहे. पण इथले पोलीस डिपार्टमेंट वगैरे बघत नाही का? पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहेत, परंतु अजूनही कारवाई करण्याची अपेक्षा आहे. शिरूर शहरातील वाहतूक ही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. रस्त्यावर गाड्या पार्क करून खरेदी करण्यासाठी दुकानात ग्राहक जातात. अतिशय मोठा प्रश्न आहे हा वाहतूक म्हणजे कोंडी. सगळ्यात मोठा वाहतूक कोंडीचा लय मोठाचा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचा जरा काय सांगताय, वाहतूक कोंडीमुळे लय त्रास होतो का? प्रचंड काय त्रास होतोय? प्रचंड त्रास होतोय आम्हाला इथं. वाहतूक कोंडीमुळे. वाहतूक कोंडी नगरपालिकेने त्याच्यावर काहीतरी दखल घेतली पाहिजे. लोकांना पर्याय जागा दिली पाहिजे. बर अतिक्रमण हटवलं यांनी, पण त्यांना पर्याय जागा कुठेतरी दिली पाहिजे. बरोबर आहे. अतिक्रमण हटवा, त्याला विरोध नाही, पण पर्याय जागा द्या. परंतु पर्याय जागा दिली पाहिजे. बरोबर आहे, आज बरोबर. 300 टपऱ्या हलवल्या त्यांनी, बरोबर बरोबर पण त्यांना पर्याय जागा नाही, पार्किंग नाही. बरोबर आहे. एकंदरीत शहराला पाण्याची काय परिस्थिती का? पाण्याची लय अडचण. पाण्याची परिस्थिती नक्कीच अडचणीची आहे. सध्या एक चांगला प्रोजेक्ट चालू आहे, तो आमच्याच गावातून चालू आहे, शिंदोडी या गावातून, जिथं पाण्याची मोठा साठा आहे. बर थोड्या दिवसात तो संपेल. बर महागाई काय म्हणते? शहरी वर्गाला महागाईची जळ बसते का सर्वसामान्य जनतेला? नक्कीच बसते, पण ते कसं आहे, ते काय बोलू शकत नाहीत लोक. का बरं? काय बोलायचं, कारण येते लोकशाही म्हणतात आणि लोकशाहीच असं समजून घ्यायचं आपण. म्हणजे लोकशाही पाठीत किती मोठा बुक्का बसला तरी सहन करायचं म्हणायचं. काय होतं, न बोललेलं बरं या गोष्टी. बरोबर आहे, बरोबर आहे. आम्ही सांगू नाही, तुम्ही बोलू नाही, असं नक्कीच झालं नक्कीच म्हणायचं. नक्कीच नक्कीच पण त्रास होतोय का सर्वसामान्य जनतेला? नक्कीच होतोय त्रास. एकंदरीत लाडकी बहीण येते, वाटतंय का फायदा होतोय म्हणून? नक्कीच लाडक्या बहिणीचा फायदा होतोय, पण खरोखरच्या पण शहरी वर्गाला होतोय का? खरोखर गरिबांना व्हावा त्याची जरा सरकारने दक्षता घ्यावी. शहरी वर्ग काय म्हणतोय? शहरी वर्ग काय म्हणणार आहे? महागाई वाढत चालली, गॅस वाढत चाललाय, पेट्रोल वाढले, डिझेल वाढले. सरकार काय कामाला विचार करत नाही. बरोबर आहे, बरोबर. ही बाटली 20 रुपयाला भेटते पाण्याची, आणि शेतकऱ्याच्या कांद्याला बाजार किती आहे? 4 रुपये, 7 रुपये, 8 रुपये. बरोबर. एवढा माल पिकून जर शेतकऱ्याला बाजारभाव भेटत नसेल तर सरकारचं करायचं काय? विधानसभेत माल ना जरा काहीतरी शेतकऱ्यांना बाजारभाव द्या. बरोबर आहे. कोणत्याच मालाला बाजारभाव नाही शेतकऱ्यांच्या. मग हे आता म्हणतात ना कर्जमाफी करतोय, काय ते कर्जमाफीला अर्थ आहे? काहीच उपयोग नाही त्याचा, नाही होत. अजिबात उपयोग होत नाही. काय वाटतं त्यांनी अशी चाळण लावलेली की शेतकऱ्यांना काढायचा फायदा नाही त्या कर्जमाफीचा. असं आहे ते. एवढे निकष लावलेत हा, मला. निकष लावल्याने काय उपयोग नाही त्याचा. उगाच आपलं काहीतरी वाटं लावायचं म्हणून वाटं लावलं शेतकऱ्याला. बरोबर आहे. शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पाणी पुसली, बस बस, हेच काम केलेलं, दुसरं काहीच काम केलेलं नाही यांनी. बरोबर आहे. हा, म्हणजे आज आणि शेतकऱ्याचं गुन्हेगारी दूध वाढली त्याचं काहीच करत नाही सरकार. इतके गुन्हेगारी वाढलेली, ड्रग माफिया आहे ते सगळं चालू आहे, वाळू बरोबर. माफिया चालू आहे, याचं काही करत नाही. रोज काही ना काही काही घटना ना काही घडते. घटना घडतात त्याचे.
बरोबर आहे. आणि आणि main सर्वसामान्य गृहमंत्री माणसाला खातं न्याय- देवेंद्र फडणवीस साहेबांकडे हा? गृहमंत्री खातच फडणवीस साहेबांकडे आहे, पण त्याचा उपयोग काय आहे? बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? सर्वसामान्यांना न्याय मिळायला पाहिजे ना. बरोबर आहे. न्याय कोणी देतच नाही. बरोबर बरोबर. मग हे सांगायचं आम्हाला, बाकी काय. नाही नक्कीच सगळ्यात अवघड परिस्थिती आज शेतकऱ्यांची आहे हा, आणि शेतकऱ्यांकडे बघितलंही पाहिजे बरोबर आहे. आणि हे बघून नाही बघितल्यासारखं करता करतात. येते. आता हे म्हणतात आम्ही PM किसान योजना देतोय, वाटतंय का खरंच फायदा होतोय? काय आपल्याला तर आमचा काय संमत येत नाही त्याचे, पण ते काय उपयोग नाहीच आहे ना त्याचा. PM ते काय करते, एका बाजूने तुम्हाला ते PM केचं येत आहे, बाकी सगळीकडे आपल्याला तोटा होतोय ना. बरोबर. म्हणजे एकदा तुम्हाला 1,500-2,000 रुपये दिले की तुम्ही त्याच्यामध्ये गुंडाळून घ्यायचं सगळं. तर बळीराजा म्हणायचं पण बळीराजाच्या पत्रात काही देत नाही ना. बरोबर आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे आणि इकडं ऐका ना, रूम इकडं कामगारांना 8वा वेतन आयोग द्या, हे द्या, ते द्या, सगळं द्या. हा उलट मी तर म्हणतो द्यायची काही गरजच नाही ना. एवढं पगार पेन्शन झालेत लोकांना, बरोबर काही बरोबर. गरज नाही. शेतकऱ्यांना वाढवा ना तुम्ही, बाजारभाव वाढवा, हो. शेतकऱ्यांचं काहीतरी कल्याण योग्य तो करा. हमी भाव द्या हा, शेतकऱ्याच्या हे मालाला. महत्वाचं आहे ना. बरोबर बरोबर. शेतकऱ्याकडून जे काय माल शेतकरी व्यापाऱ्याकडून जी घ्यायचा हा. तो माल 4 पटीने महागाई हा आणि शेतकऱ्याचा मात्र शून्य आहे, त्याचा भोपळा. बरोबर अशा बरोबर. पद्धतीने जर झालं असेल तर सरकार काय उपयोगीचं सांगा बरोबर, ना. बरोबर. काय अशा पद्धतीने जर लोकांची हेटाळा होत असेल तर काय फायदा आहे त्याचा? हे म्हणतात आम्ही वृद्ध माणसांना मोफत बस सेवा दिली. आज ते काय बस सेवा दिली म्हणून काय त्याचा काय फायदा मिळतो काय कशा? हा, जाता येतोय का फायदा? काय काय त्याचा आता जरी फायदा मिळाला त्याचा उपयोगच नाही ना. नाही ना. शेतकऱ्याच्या पिकाला योग्य तो हमी भाव योग्य दिला बाजार पाहिजे. मिळाला पाहिजे, खताच्या किमती उतरल्या पाहिजे, पेट्रोल डिझेलचं उतरलं पाहिजे. बरोबर बरोबर. यांत्रिकीची पद्धत आता लागू हा. केली, त्याच्या किमती कमी झाल्या पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. अशा आता फक्त नोटाला किंमत आहे. आता काय त्या नोटला आता हे सगळा देश चाललाय उद्योगपतीच्या घाशामध्ये. बरोबर एक दिवस या हिंदुस्थानचा मोठ्या लोकांच्या हातामध्ये राहणार, बाकी सगळे चेतरून जाणार. विकास म्हणलं तर आता आमदार साहेब निवडून गेल्यास किती बारे आले? मला भेटलेच नाही राहू ते कधी. भेटले नाही नाही, म्हणजे माहितीच नाही म्हणायचं. माहितीच नाही काय कारण काम तर बाजूलाच राहिले. कामाला बाजूला तर राहील. म्हणजे जुन्या माणसांची आठवण येते म्हणायचं. हो 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 म्हणजे शिरूरला परत जुना माणूस पाहिजे म्हणायचं. हो हो पाहिजे ना. बरोबर आहे. एकंदरीत आजचे दिन आ गए सर. नाही अच्छे क्यों? सब बुरे दिन चल रहे. कांदा रस्त्यावर, सगळे रस्त्यावर. शेतकऱ्याला नाही, तरुणांना नोकऱ्या नाही, शिक्षण नाही. बरोबर आहे. हे तर म्हणतात तरुणांना नोकऱ्या आहे, तरुण कुठे कुठे बेरोजगारांची प्रचंड संख्या आता. बरोबर आहे. चांगले शिकलेले मुलं आज 15-20 हजारांनी काम करतात. MBA झालेली. बरोबर. शिरूरची काय परिस्थिती आहे? काय राव ट्रॅफिक इकडे प्रचंड आहे. शिरूरमध्ये तसं काही गोष्टीत चांगलं आहे, काही गोष्टीत तुम्ही ट्रॅफिकचा प्रश्न काढला त्याच्यावर काही मार्ग निघत नाही. हा. आता अतिक्रमणचं एक झालं आता कारवाई, पण अतिक्रमण निघाले ते सर्वांचे फोटो उपाशी ते काही गरिबांचे त्यात निघाले. हा. पण मधली पेठेला मोठे रस्ते आहेत, ते जर मोठे झाले तर मग ट्रॅफिकचा प्रश्न नाही. बरोबर आहे. इथं सुद्धा आहे, रस्ता कमी पडतो. हो इथं कमी पडतोय. हा, हे पण बरं पाण्याचा कसा प्रश्न आहे शिरूरला सर? आता पाण्याचा प्रश्न चांगला आहे चांगला आहे. आतापर्यंतचा. पण आता काय आता हाल निलो उन्हाळा, त्याच्यामुळं लोकसंख्या जी वाढली बरं. त्याच्या प्रमाणात साठवण क्षमता नाही वाढलेली. हा, हे साठवण पूर्वीच आहे, पूर्वी बंधारा झाला फार 25-30-40 वर्षापूर्वी, तेच बंधारा आहे त्याच्यावर. बरोबर आहे बरोबर आहे. मला सांगा आज सर्वसामान्य जनता सुखाने जगते का हो सर? खरंच सांगायचे. सर्वसामान्य नाही, हा नाही जगत, नाही जगत. नाही जगत. मोठी माणसं सुखाने आहेत. मोठी माणसं सुखाने जगते म्हणायचं. चांगलं आहे म्हणजे शिरूर इतर गावांच्या तुलनेत शिरूर गाव चांगलं आहे बरोबर स्वच्छतेच्या आहे. बाबतीत. बरोबर आहे. म्हणजे गपचूप अंमली पदार्थ विकले जातात, बोबाटा होत नाही असं आहे का? गुटखा आहे इथं, MD ड्रग्ज वरनं पोरं पकडले. हा आता व्यसनांचं जर बोलाल तर दारूचे मटके धंदे, दारूचे ते चालतात, ते चालूच आहेत. हा. म्हणजे त्याबद्दल काय चालू आहे ते. म्हणजे कुठे अधिकारी आले काही झालं की आतून दिलं की चालू आहे म्हणायचं. हा म्हणजे असं तेवढ्या पुरतं कारवाई करतात. सामान्य जनतेचे काय घेणं देणं नाही. दारू मटका जुगार गुटखा सर्रास चाललाय. बरोबर आहे बरोबर आहे. पण मला खरंच सांगा सर्वसामान्य जनतेला आज सुखाने जगता येते का हो? अजिबात नाही हो. हा. हे आमचा माणूस भाजपचा आम्हाला जगू देईना. हा. आता बाकीचं काय 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 पारनेरचं पाणी सगळं श्रीगोंद्याने पळावलं काय आयला काही झालं तरी श्रीगोंद्यावर जळाले शेत अख्खी बघा वर बरोबर. पाणीच 25ला सुटले पाणी. आज तारीख किती? बरं. 13 आहे आज. आज 13 आहे. थेंबर पाणी नाही वर सोडलं, कसं काय शेत जगतील सांगा ना. म्हणजे आता रोटेशन आलं नाही का हा? शेवटचं येईल रोटेशन? तेव्हा येईल काय. आता पाणी शेत गेली जळून तर बरोबर आहे. काय होतं शेतात? पाणी करा ना तुम्ही. शेतात काय होतं? काय सगळं ऊस आणि ते काय बाकी चारा जळून गेलं म्हणायचं. ते जनावरचे चारा बिरा पार जळून चालले सगळे. काय झालंय? काय नाही काय म्हणतोय धंदा पाणी? बरं आहे व्यवस्थित बरं आहे. काय म्हणते महागाई? महागाई आहेत ना त्याचं काय तर त्याला पर्याय आहे का काय? हा. पण आता मला सांगा तुमचा व्यवसाय काय म्हणतायत लोक येणारे, काय म्हणतायत का महागाई लई झाली? आता महागाईला पर्याय नाही राहिला ना.
गॅस वाढलं, ट्रान्सपोर्टेशन वाढलं, सगळंच वाढलं. बरोबर आहे, महागाईला पर्याय नाही राहिला, पण व्यावसायिकांना जळ बसते का महागाईची? चांगली व्यावसायिकाला बसली मग गिरायकाला बसतेच ना. हा बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे थोडं शांत वातावरण आहे सध्या. शांत वातावरण आहे. हो. काय म्हणते जनता? जनता जोरात आहे, काय म्हणणार आहे? काय म्हणते का लय महागाई केली, लय महागाई केली? तसं काय ते त्यांना समजतं सगळं. हा समजते म्हणायचं. धंदा कसा झालाय का? ठीक ठाक. बरं आहे, बरं आहे, व्यवस्थित आहे. बर व्यवस्थित आहे म्हणायचं. ठीक आहे, एकंदरीत आपण शिरूर शहरातून आपण LS मराठीवर जनतेचा कौल घेत आहोत. पाहत राहा छोटा पुढारी विशेष कार्यक्रम. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.